आपल्या सर्वांचेच लोकप्रिय अभिनेते आणि आता मला त्यांचा परिचय अभिनेत्यापेक्षा एक समाज परिवर्तन करणारा कार्यकर्ता म्हणून द्यावासा वाटतो। ते श्री आमिर खान, किरण राव, सत्यजित, पाणी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ सनदी अधिकारी, उद्योग जगतातील सर्व नामवंत मंडळी, सिने जगतातील नामवंत मंडळी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि ज्यांनी हा वॉटर कप खऱ्या अर्थानं साकार केला आणि ज्यांचा उल्लेख मगाजी सत्याने वॉटर कपचे हिरो आणि हिरोईन म्हणून केला, अशा सगळ्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे। भारताच्या स्वातंत्र्याला 69 वर्ष पूर्ण होऊन आपण 70व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे। परकीय आक्रमकांपासनं भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण आमच्या जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांपासनं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं का, अशा प्रकारचा प्रश्न हा वारंवार आपल्याला विचारावा लागतो। आणि म्हणून आता स्वातंत्र्याची जी लढाई सुरू झाली आहे ती स्वराज्याकडनं सुराज्याकडे, आणि सुराज्याकडची ही लढाई ज्याचा या ठिकाणी उल्लेख झाला, आपल्या सगळ्यांना लढायची आहे ती एकत्रितपणे। या लोकशाहीने आपल्याला जे शस्त्र दिलं, या संविधानानं आपल्याला जे शस्त्र दिलं, ते शस्त्र लोकसहभागाचं, लोकांनी लोकांकरता लोकांसाठी चालवलेली व्यवस्था, या व्यवस्थेतले लोकच कुठे होते हे आपल्याला लक्षात येत नव्हतं। मगाशी उल्लेख झाला पाणी अडवा पाणी जिरवा, हा कार्यक्रम अनेक वर्ष आपण केला, पण या कार्यक्रमामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा म्हणणारे होते, पण त्याच्यामध्ये जनता नव्हती, लोक नव्हते, लोकसहभाग नव्हता। बंधारे झाले, पण ते कुठे आहेत कोणालाच माहिती नाही। आपल्याला आश्चर्य वाटेल, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये जुने किती स्ट्रक्चर्स आहेत याचं मॅपिंग करायचं ठरवलं, तर एकट्या सोलापूरमध्ये 6000 स्ट्रक्चर्स हे त्या ठिकाणी सापडले, पण ते निरुपयोगी होते, कारण आपण त्याच्यामध्ये लोकसहभाग घेतला नव्हता, ते समाजाने तयार केलेले नव्हते, आणि त्यामुळे समाजाला त्याचं महत्त्व देखील माहिती नव्हतं। आणि ज्यावेळी कामं ही केवळ कुठेतरी ठेकेदार गुत्तेदार यांच्या माध्यमातून होतात, त्यावेळी त्याची ओनरशिप ही कधीच समाजाची राहत नाही, आणि ती कामं ही शाश्वत होत नाही। आणि म्हणून शाश्वत विकासामध्ये लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण आपली जीवन पद्धती बदलत नाही, मगाशी डॉक्टर अविनाश पोळ म्हणाले हे अतिशय सत्य आहे की ज्या प्रकारे त्यांनी हे काम करून दाखवलं आणि आपल्या कामातनं त्यांनी इन्स्पिरेशन निर्माण केलं, आणि मग एकदा गावाला ही सवय लागली, तर ती सवय केवळ पाण्यापुरतं मर्यादित राहत नाही। मग ती गाव स्वच्छ करायचं असेल, गाव आरोग्यदायी करायचं असेल, गाव शिक्षित करायचं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये ही सवय आपल्या कामी येते। आपण जर बघितलं तर खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये खूप मोठी ताकद आहे। आपण रामायणाचं उदाहरण बघतो, खरं म्हणजे आपण असं मानतो की प्रभू श्रीराम हे देव होते, मग रावणाच्या असुरी शक्तीचा नायनाट करण्याकरता त्यांनी युद्ध का केलं? आपण तर असं म्हणतो की देवाला चमत्कार देखील करता येतो, मग त्यांनी एक चमत्कार केला असता आणि रावणाचा नाश केला असता तर एवढं रामायण घडायची आवश्यकता काय होती? पण तो असुरी शक्तीला संपवण्याचा शाश्वत उपाय नव्हता। असुरी शक्तीला संपवण्याचा शाश्वत उपाय हा होता की समाजातल्या छोट्या व्यक्तीचं पौरुष जागृत करून त्याच्या मनामध्ये ही संकल्पना उभी राहिली पाहिजे की रावणाचा विनाश हा मी देखील करू शकतो। तो विनाश करण्याकरता रामाची केवळ आवश्यकता नाही आहे, तर माझ्या भरोशावर हा विनाश होऊ शकतो। आणि ज्यावेळी समाजातलं हे पौरुष जागृत होतं, ज्यावेळी अतिशय सामान्य लोकांना त्या ठिकाणी वनवासी बंधूंना
प्रभू श्रीरामांनी जमा केलं आणि त्यांच्या मनातलं पौरुष जागृत करून सांगितलं की असुरी शक्तीचा विनाश तुम्ही करू शकता, तुमच्यात ही ताकद आहे, तुमच्यात ही शक्ती आहे. आणि मग कितीही प्रबळ अशा प्रकारची शक्ती असली तरी सामान्यातला सामान्य माणूस त्याचा कसा विनाश करू शकतो हे आपण प्रभू श्रीरामांकडनं शिकलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी ही शपथ घेतली की मी स्वराज्य निर्माण करेल आणि स्वराज्याची निर्मिती करण्याकरता एकीकडे अतिशय मोठ्या पगारावर मोठी सेना असलेले मुघल सम्राट होते, अनेक देशाचे सेनापती ज्यांच्या सेनेमध्ये होते, प्रोफेशनल अशा प्रकारची जी सेना होती अशी एक सेना जी लाखाची सेना होती, आणि दुसरीकडे 6 महिने शेतीमध्ये मेहनत करणारे आमचे छोटे छोटे शेतकरी होते, आमचे छोटे छोटे शेतमजूर होते. आणि या लोकांना एकत्रित करून 12 बलुतेदारीतल्या 18 पगड जातींना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जागृत केलं आणि त्यांना सांगितलं अन्याय सहन करण्याकरता तुम्ही जन्माला आलेले नाही, अन्यायाचा प्रतिकार करण्याकरता तुम्ही जन्माला आले आहे. आणि हे मुघल साम्राज्य किती मोठं असलं तरी स्वराज्य महत्त्वाचं असतं, ती आपली शक्ती असते, ते आपलं राज्य असतं आणि त्याकरता लढण्याचं ध्येय तुम्ही बाळगलं पाहिजे. आणि ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या सामान्य मावळ्यांमधलं पौरुष जागृत केलं, एक वेळचं जेवण जेवून आणि प्रसंगी उपाशी राहून देखील स्वातंत्र्याची स्थापना ही त्या ठिकाणी करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. महात्मा गांधींनी सामान्य माणसाला मिठाचा सत्याग्रह, किती छोटीशी बाब होती, पण ज्यावेळी मीठ उचलून त्यांना सांगितलं की केवळ मिठाचा हा विषय नाही, हा स्वाभिमानाचा विषय आहे. आणि समाजातला अतिशय छोट्यातला छोटा व्यक्ती ज्याने कधी इंग्रजी साम्राज्याशी लढण्याचा विचारच केला नसेल, असा छोट्यातला छोटा व्यक्ती देखील उभा राहिला आणि त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला आणि एका सत्याग्रहानं संपूर्ण देश हा पेटून उठला. समाजातलं पौरुष जागृत करावं लागतं आणि जेव्हा समाजातलं पौरुष जागृत होतं त्यावेळी तोच समाज हा परिवर्तन घडवत असतो. खरं म्हणजे या सगळ्यांना आपण युगपुरुष म्हणतो कारण त्या युगाचा युगधर्म त्यांनी तयार केला आहे. आणि आजच्या युगाचा युगधर्म काय आहे तर तो युगधर्म या महाराष्ट्रामध्ये दुष्काळातनं मुक्ती मिळवणं हा आमचा युगधर्म आहे. याकरता आज आम्हाला लढाई लढायची आहे. आज जी स्वातंत्र्याची लढाई आहे ती लढाई ही या दुष्काळाच्या विरुद्ध आम्हाला लढायची आहे. आणि 2019 पर्यंत दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न हे आपल्याला निश्चितपणे पूर्ण करायचं आहे. आज खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम सुरू झालं आणि पोपटराव पवार या ठिकाणी आहेत, अण्णा हजारे आहेत, सुरेश आपले खानापूरकर आहेत की ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं या कामाची सुरुवात केली. डॉक्टर अविनाश पोळ आहे आणि दीपस्तंभासारखी ही मंडळी काम करत होती. पण आज मला आनंद आहे की त्यांच्या या सगळ्या प्रेरणेनं इतक्या मोठ्या प्रमाणात आता सर्व लोक या संपूर्ण कामामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले आहेत. आता केवळ दीपस्तंभ शोधावे लागत नाही तर अनेक दीपस्तंभ आणि गावच्या गावं या संपूर्ण कामामध्ये त्या ठिकाणी आले आहेत. आज राजेंद्र सिंगजींसारखे ज्यांना आपण वॉटरमॅन म्हणतो ते या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ महिना 2-2 महिने थांबून लोकांना प्रेरित करतायत आणि एक अत्यंत मोठं आंदोलन या पाण्याच्या माध्यमातून तयार झालं आहे. पण या सगळ्या आंदोलनामध्ये खरं म्हणजे एक पौरुष जागृत करण्याचं काम हे जर कोणी केलं असेल तर ते पाणी फाउंडेशनने केलं आहे. आणि म्हणून मी आमिर यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की जी संकल्पना त्यांनी मांडली. खरं म्हणजे त्यांनी जर विचार केला असता तर टाटा होते, अंबानी होते, इथे असलेले हे सगळे मोठी मंडळी जे सत्काराकरता या ठिकाणी आली ही सगळी मोठी मंडळी होती. या सगळ्यांनी कोट्यावधी रुपये दिले असते आणि आमिर यांनी एखादं फाउंडेशन तयार करून गावागावामध्ये कॉन्ट्रॅक्टर लावून काम केलं असतं आणि आम्ही एखादा पुरस्कार देखील त्यांना देऊन टाकला असता आणि त्यात इतिश्री झाली असती. पण ते त्यांनी केलं नाही. त्यांनी ज्यावेळी हे काम हातामध्ये घेतलं, माझ्याजवळ आमिरजी तुमचा एक SMS सेव्ड आहे, त्यामुळे मी तुम्हाला तारीख सांगू शकतो की कुठल्या तारखेला तुम्ही काय निर्णय केला आणि तो तुम्ही मला SMS वर कळवत होतात. आणि मी आपल्याला सांगतो की हे अचानक केलेलं नाही आहे, तर याच्या पाठीमागे आमिर असतील, सत्या असतील, या सगळ्यांची जी मेहनत आहे
जो पाठपुरावा यांनी केला आहे. आज या ठिकाणी आमचे प्रभाकरराव देशमुख आहेत, आमची प्रिया आहे, प्रवीण परदेशी आहेत, आता आपले नवीन जलसंधारणाचे सचिव आहेत कौस्तुभ आहे, या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करून 8-8 तास 10-10 तास या बैठकी चालायच्या. आणि पूर्वी आपण असं ऐकायचो की आमिर खान इज अ परफेक्शनिस्ट, आणि त्यामुळे कुठलाही फिल्म बनवायची तर त्याच्यामध्ये जोपर्यंत परफेक्शन येत नाही तोपर्यंत आमिरचं समाधान होत नाही. पण मी असं बघितलं की केवळ फिल्मच्या जगतात नाही, रीलच्या जगतात नाही, तर रिअल जगतामध्ये देखील आमिर हे परफेक्शनिस्ट आहे. आणि त्यामुळे त्यांनी अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचा विचार, सूक्ष्म प्लॅनिंग आणि जी टीम या ठिकाणी तयार केली, मग सत्या असतील, डॉक्टर पोळ असतील, सगळीच मंडळी, अशी एक टीम त्या ठिकाणी तयार झाली की ज्यांनी अगदी खोलामध्ये जाऊन एक वॉटर कप सुरू केला. आणि या वॉटर कपमध्ये माझं योगदान एवढंच आहे की पहिल्यांदा आमिर यांनी हा वॉटर कप एका जिल्ह्यापुरतं, म्हणजे एका जिल्ह्यातल्या तालुक्यापुरतं हा ठेवला होता, आणि सातारा जिल्ह्यामध्ये तो करायचा असा त्यांचा विचार होता. मी त्यांना सांगितलं की तो तर दुष्काळी तालुका आहेच, पण त्याचसोबत आज देशाच्या दुष्काळी भागामध्ये ज्या भागाची ओळख झाली आहे, तो विदर्भातला अमरावती विभाग असेल किंवा मराठवाडा असेल, हे जोपर्यंत आपण घेणार नाही आणि जोपर्यंत त्या ठिकाणी आपण परिवर्तन करून दाखवणार नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसणार नाही. आमिर असं म्हणाले की एका वेळी एवढं काम करणं शक्य होईल का, कारण जे काम मी करतो ते मी अतिशय पूर्ण प्लॅनिंगने करतो. पण मी त्यांना आग्रह केला, मी म्हटलं तुम्ही हे करू शकता, मला माहिती आहे, तुम्ही एकदा फील्डला गेलात की होणारच आहे. आणि त्यानंतर त्यांनी तिन्ही विभाग घेण्याचा निर्णय केला. आणि मला असं वाटतं की ते फील्डमध्ये गेले तर त्यांच्या जाण्यानेच इतका उत्साह होता की 20, 25, 30 गावं तर ते याच्या आधीच काम करून तयार होते की बाबा खरं म्हणजे हे आले तर आता इथे कप आपल्याला मिळणारच आहे. आणि गावांमध्ये आधीच कॉम्पिटिशन लागली की या पाणी फाउंडेशनच्या टीमला आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी आपलं काम उत्तम आहे दाखवता येईल आणि या कपमध्ये आपल्याला कशी हिस्सेदारी घेता येईल, असं एक अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी उभं राहिलं. माध्यमांच्या माध्यमातून देखील, ABP असेल आणि इतर माध्यमांच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन या संदर्भातलं सुरू झालं. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ज्या प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं, आज हे प्रशिक्षण हे शाश्वत विकासाकडे नेणारं प्रशिक्षण आहे. कारण या प्रत्येक गावामध्ये आज ज्यावेळी हे लक्षात आलं की आपण हे परिवर्तन घडवू शकतो, ही आपल्यात ताकद आहे, कोणाची आवश्यकता नाही आहे, आपल्या ताकदीवर आपण हे करू शकतो, हे लक्षात आल्यानंतर आता या गावांमध्ये विकासाची कुठलीही संकल्पना रुजवायला आणि गावातलं पूर्ण परिवर्तन व्हायला कोणाचीही आवश्यकता पडणार नाही. पण मला या निमित्ताने आमच्या जिल्हाधिकाऱ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करावंसं वाटतं. आज या ठिकाणी आमचे साताऱ्याचे जिल्हाधिकारी आहेत, अमरावतीचे जिल्हाधिकारी आहेत, बीडचे जिल्हाधिकारी येऊ शकले नाहीत कारण सकाळचा 15 ऑगस्टचा कार्यक्रम करून बीडवरनं इथे पोहोचणं त्यांना शक्य होऊ शकलं नाही. पण या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी आणि यांच्यासोबत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये पाण्याकरता इतकं उत्तम काम केलं, याला ओनरशिप दिली आणि यातनं एक नवीन मैत्री तयार झाली. आज प्रशासन आणि जनता यांच्यातली जी नवीन मैत्री आहे, आज प्रशासन गावामध्ये गेल्यानंतर त्याचं जे स्वागत होतं आणि प्रशासनही ज्या प्रकारे आपल्याला दिलेल्या कामाच्या पलीकडे जाऊन त्या गावाच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन त्या गावाच्या परिवर्तनामध्ये सहभागी होतं. मला असं वाटतं की लोकशाहीची नवीन व्याख्या आज या महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही समृद्ध लोकशाहीच या महाराष्ट्राला परिवर्तित करू शकेल हा मला विश्वास आहे. आज या माध्यमातून खरं म्हणजे ज्या गावांना पुरस्कार मिळाला आहे त्या सगळ्या गावांचं मी अभिनंदन करतो. आणि आपण पहिले 2 पुरस्कार हे विभागून दिले आणि दुसरे 2 पुरस्कार म्हणजे तिसरा आणि दुसरा, आणि त्यामुळे त्या गावांना पुरस्काराची रक्कम ही अर्धी मिळाली. आणि म्हणून आज मी या ठिकाणी घोषणा करतो की उरलेली अर्धी रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यांना देण्यात येईल. आणि त्याचसोबत ज्यांना पहिला क्रमांक मिळाला आहे त्याही गावाला 20 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले जातील.
आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, यात माझं काही योगदान नाही. ही जी मुख्यमंत्री सहाय्यता निधी जलयुक्त शिवार ही जी आम्ही सुरू केलं, इतक्या लोकांनी समाजातल्या याच्यामध्ये पैसे दिले. छोट्या छोट्या मुलांनी आपल्या वाढदिवसाचे खाऊचे पैसे आणून दिले. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपले पैसे त्या ठिकाणी पगारातले दिले. अगदी पेन्शनर्सनी पेन्शनचे पैसे दिले. मी मध्ये पुण्याला गेलो तर एका महिला त्या रिटायर झाल्या आणि त्यांना ग्रॅच्युटी मिळाली, त्याचा चेक त्यांनी मला आणून दिला आणि या जलयुक्त शिवारची कामं याच्यामध्ये झाली पाहिजेत याकरता हा पैसा दिला. म्हणजे 200-200, 300-300 कोटी रुपये हे जलयुक्त शिवारमध्ये लोकसहभागातनं उभे राहतात. मला असं वाटतं की स्वतंत्र भारतातले अशा प्रकारचं उदाहरण हे फार कमी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे हा पैसा तुमचाच आहे आणि हा जलयुक्त शिवार करताच आणि या सगळ्या जलसंधारणाच्या कामाकरताच आपण वापरणार आहोत. मी पुन्हा एकदा अमीरजी आपलं खूप अभिनंदन करतो आणि मी आपल्याला त्या दिवशीच सांगितलं की आता आपली शक्ती आपल्याला लक्षात आली आहे. मी जांबुवंताचं काम केलेलं आहे. हनुमानाला किती मोठी उडी मारता येते हे आता हनुमानाला समजलेलं आहे. त्यामुळे आता 3 तालुक्यावरनं 30 तालुक्याची उडी ही यावर्षी आपल्याला मारायचीच आहे. आणि त्याकरता प्रशासन आणि आता तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय आहे, एवढे ब्रँड अँबॅसेडर्स तुम्हाला मिळाले आहेत. यातला प्रत्येक गावकरी आपण म्हणाल त्या गावामध्ये जाईल आणि त्या गावाला इन्स्पायर करेल. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपण केलं आहे. या निमित्ताने मला नाम फाउंडेशनचा देखील उल्लेख केला पाहिजे. नाना पाटेकर असतील, मकरंद अनासपुरे असतील, यांनी देखील अतिशय सुंदर काम या संपूर्ण कामामध्ये केलं. आणि मला असं वाटतं की हे विशेषतः सिने जगतातले जे सगळे कलावंत या ठिकाणी आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मदत केली. शेवटी लोकांना इन्स्पायर करायची एक क्षमता आपल्यामध्ये आहे, कम्युनिकेशनची एक क्षमता आपल्यामध्ये आहे आणि या क्षमतेचा वापर हा लोकसहभागाकरता करून घेणं मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण सर्व लोक करतात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आमिर खान आणि पाणी फाउंडेशन यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. महाराष्ट्रामध्ये एक क्रांती आपण सुरू केली आहे आणि ही जलक्रांती आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातनं दुष्काळमुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरच संपेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या भावनांची, कष्टांची आणि प्रयत्नांची कदर ठेवणाऱ्या आपल्या नेतृत्वाचं खुलं मनोगत आज 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्या सगळ्यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं. हे आपलं भाग्य आहे. मनापासून आभार सर. तुमची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर अशी राहिली तर स्वातंत्र्यानंतरही आपण ज्या कुठल्या बंधनांमध्ये अडकलो आहोत त्या बंधनातून मुक्त होण्याचं धाडस आम्ही सर्व नागरिक दाखवू हा आमच्यातर्फे तुम्हाला विश्वास. मनापासून धन्यवाद. आता मी विनंती करते आमिर आणि किरण यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. महाराष्ट्र में पानी की समस्या का हल निकालने के लिए बहुत सारे लोग काम कर रहे हैं, बहुत सालों से काम कर रहे हैं और हर क्षेत्र के लोग काम कर रहे हैं. और ये हमारी खुशनसीबी है कि हमें भी ये मौका मिला है इस कोशिश में अपना योगदान देने का. जब मैं पहली दफ़ा मुख्यमंत्री जी से मिलने गया था तो मुख्यमंत्री जी ने कहा था मुझे कि इसे हमें एक लोक आंदोलन बनाना है, जन आंदोलन बनाना है, एक पीपल्स मूवमेंट बनाना है, तभी हम इस पे हम महाराष्ट्र को सूखा मुक्त बना पाएंगे. और आज मुझे इतनी खुशी हो रही है कि जो मुख्यमंत्री जी ने कहा था उसको हम सच होता हुआ हम देख रहे हैं हमारे नज़रों के सामने. इसलिए सबसे पहले पानी फाउंडेशन की तरफ से मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा हमारे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी का. ये हमारा सौभाग्य है कि महाराष्ट्र का ऐसा हमको चीफ मिनिस्टर मिला है. ये हमारा सौभाग्य है जिसने ये ठान ली है कि वो महाराष्ट्र को सूखा मुक्त करेगा. और उनकी समझ, उनका विजन, उनकी नीयत, उनकी ईमानदारी
और उनके लीडरशिप की वजह से मुझे पूरा यकीन है कि हम ज़रूर इसमें कामयाब होंगे। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे टाटा ट्रस्ट और रिलायंस फाउंडेशन का, जिन्होंने पानी फाउंडेशन को और सत्यमेव जयते वाटर कप को आर्थिक मदद दी। हम ख़ास तौर से शुक्रिया अदा करना चाहेंगे श्री रतन टाटा जी का, श्री मुकेश अंबानी जी का और श्रीमती नीता अंबानी जी का, जिन्होंने अपना कीमती वक्त हमें दिया और हमारी सोच को ताकत दी, हमारे आइडियाज़ को मजबूत बनाया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे श्री प्रवीण परदेसी जी का, जो सीएम साहब के प्रिंसिपल सेक्रेटरी हैं। प्रवीण जी को जब भी हमने फ़ोन किया इसी काम के सिलसिले में, दिन हो या रात, वो हमेशा हमारे लिए मौजूद थे और जो भी हमारी समस्या थी उन्होंने हमेशा हल की है। थैंक यू प्रवीण जी। मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा प्रभाकर देशमुख जी का, जो उस वक्त वाटर कंजर्वेशन के सेक्रेटरी थे और मुझे याद है उन्होंने 8-8 घंटे, 10-10 घंटे, एक दिन, 2 दिन नहीं, कई दिन हमारे साथ बिताए हैं और जो कुछ हम समझना चाह रहे थे इस विषय के बारे में वो उन्होंने हमको इतनी अच्छी तरह समझाया। बहुत बहुत शुक्रिया आपका, इतना आपका इम्पोर्टेंट कंट्रीब्यूशन है। नहीं, सीएम साहब के ऑफिस में काम करने वाले सभी लोगों का हम शुक्रिया अदा करना चाहते हैं। हर एक ने हमारी बड़ी मदद की है। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे वरुड़ तालुक, कोरेगांव तालुक और अंबेजोगाई तालुक के सभी सरकारी कर्मचारियों का। कलेक्टर से लेकर तलाटी, ग्राम सेवक, कृषि सहायक, सभी ने बड़े जोश और प्यार से इसमें काम किया है। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे राजीव लुथरा जी का और आनंद देसाई जी का, जिन्होंने हम हर कदम पर हमें सपोर्ट किया है। हम स्पर्श का शुक्रिया अदा करना चाहेंगे, जिन्होंने बहुत ही अच्छे और कमिटेड सोशल ट्रेनर्स हमें दिए। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे वाटर का, जिन्होंने जो हमारे नॉलेज पार्टनर्स हैं और जिनके 25 साल के अनुभव ने इस काम को समृद्ध किया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे हमारी मीडिया का, जिन्होंने इस कोशिश में हमें हर कदम पर सपोर्ट किया, और ख़ास तौर पर एबीपी माझा और राजीव खांडेकर का, जिन्होंने एक वीकली प्रोग्राम किया ख़ास सत्यमेव जयते वाटर कप को लेकर, जिससे लोगों में एक उत्साह पैदा हुआ। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे हमारे मित्र महावीर जैन जी का। कहाँ है महावीर जी आप? महावीर जी हर कदम पर हमारे साथ रहे हैं और बहुत सारे भले लोगों को उन्होंने हमारे साथ जोड़ा है। बहुत बहुत शुक्रिया महावीर जी। हम मधुकर धस जी का, दिलासा का और पोपट राव पवार जी का शुक्रिया अदा करना चाहेंगे, जो हमेशा हमारे साथ खड़े हैं। थैंक यू। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे डॉक्टर अविनाश पोल जी का, जिनका योगदान अमूल्य है। हम हैप्पीडेमिक स्क्वायर का शुक्रिया अदा करना चाहेंगे, जिन्होंने इतने प्यार से हमारा राष्ट्रीय गीत गाया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे वल्लभ बंसाली जी का, मोतीलाल ओसवाल जी का, शांतिलाल मुट्ठा जी का, अजय पीरामल जी का, राजीव बजाज जी का और दीपक पारिक जी का, जिन्होंने इस मुहिम में हमारा हमेशा साथ दिया है। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे उन सारे सेलिब्रिटीज़ का जो इस मुहिम के साथ जुड़े और जिन्होंने अपना कीमती वक्त देकर गांव वालों के साथ श्रमदान किया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे सोनाली कुलकर्णी जी का, जिन्होंने इस शाम को इतने अच्छे तरीके से, इतने खूबसूरती से हमारे सामने पेश किया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे मशहूर पत्रकार वेद प्रकाश वैदिक जी का, जो खास दिल्ली से आए गांव वालों के साथ श्रमदान करने। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे समस्त महाजन का, मानव लोक का और ज्ञान प्रबोधनी का, जो अपने आप बिना हमारे बोले सामने आए और गांव वालों की मदद की, उनकी ताकत बने। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे लुई ब्रेल ब्लाइंड एसोसिएशन का, पैरालंपियन एसोसिएशन का, बारामती के बस कंडक्टर्स का, वरुड़ फुटबॉल क्लब का, सातारा के आईटी स्टूडेंट्स का और उन सब लोगों का जिन्होंने अपने आप बिना किसी के बोले सामने आकर इस मुहिम में अपना योगदान दिया है। इसे ही कहते हैं पीपल्स मूवमेंट, जन आंदोलन, जहाँ हर आदमी साथ जुड़ता है अपनी खुशी से।
हम शुक्रिया आखिर में हम शुक्रिया अदा करना चाहेंगे उन सारे किसानों का, गांव वालों का, जिन्होंने सत्यमेव जयते के साथ जुड़े और जिन्होंने ये काम किया, जो हम चमत्कार देख रहे हैं, उन्होंने ये काम किया। उन्होंने ये साबित कर दिया है कि अगर हम ठान लें तो हम कोई भी काम, जितना भी मुश्किल हो, हम कर सकते हैं। उन्होंने हमको प्रेरणा दी है कि हम ये काम महाराष्ट्र के गांव-गांव तक पहुंचाएं, शहर में पहुंचाएं। ये प्रेरणा हमको मिली है उनसे। हमारा ये मानना है कि अगर हमें से हर एक इंसान अपनी ताकत को समझ ले और महाराष्ट्र का हर एक गांव पानलोट विकास के काम में लग जाए अपने शिवार में, तो अगर हर एक गांव ये करे तो हम सोचा जाए तो महाराष्ट्र को 1 साल में सूखा मुक्त कर सकते हैं। इस साल बारिश अच्छी हुई है, इसका मतलब ये नहीं कि हमें दुष्काल पे विजय मिल चुकी है, सूखे पे विजय मिल चुकी है। अगले साल बारिश से पहले हमें और जोश से पान लूट का काम करना है। और मुख्यमंत्री जी, हम आपको यकीन दिलाते हैं कि पानी फाउंडेशन इसमें अपनी पूरी ताकत लगा देगी। हमारी ये दुआ है कि इससे पहले कि ये पेड़ जिसको आज हमने पानी दिया है वो बड़ा हो जाए, उससे पहले महाराष्ट्र सूखा मुक्त हो जाए। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री जी ने एक बहुत इंपॉर्टेंट अनाउंसमेंट कहा है। जी, मुख्यमंत्री जी ने अभी एक मुझे चीज़ बताई जिससे मुझे बड़ी खुशी हुई। उन्होंने कहा कि आज जो 19 गांव यहाँ मौजूद थे, 9 गांव जो फाइनल्स में आए और 10 गांव, उन सबको मुख्यमंत्री जी की तरफ से 5 लाख रुपए हर गांव को दिए जाएंगे। आमिर, किरण आणि मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार। आजच्या सोहळ्याची औपचारिक सांगता झालेली आहे। त्यानंतर सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे। कृपया कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये ही विनंती नाही, हा आग्रह आहे। धन्यवाद। धन्यवाद। तेरा रंग ऐसा चढ़ गया कोई और रंग ना चढ़ सके, तेरा नाम सीने पे लिखा हर कोई आके पढ़ सके। तो तू ही कर सकता है। जूम का है ये कोई नहीं और ले लो मोटा हूँ कौन इसका नाम क्या है? दो बोले दिल्ली साइड इसका स्कूल है खुद का। स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं।
आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं स्वतंत्रता दिवस की। एक बड़ा ही अच्छा इनिशिएटिव प्रयास और आज सफलता की ओर आपकी इस पे विचार। देखिए आमिर मुझे पिछले मैं कहूँगा 1-1.5 साल से जब भी मिलते थे इसके बारे में बताया करते थे कि वो कहते थे कि मैं सत्यमेव जयते से मैंने कुछ प्रॉब्लम्स को हाईलाइट किया मगर सॉल्यूशन शायद हमने बताए, मगर क्या हम खुद मिल के कोई ऐसा काम कर सकते हैं कि हम सिर्फ सॉल्यूशन दिखाएं नहीं, हम खुद करके दिखाएं। तो उन्होंने एक चीज़ चुनी कि पानी की समस्या जो सबसे बड़ी समस्या है। उन्हें लगा महाराष्ट्र में इतने गांव हैं छोटे छोटे और पानी की समस्या है, कई जगह सूखा पड़ा रहता है। तो उन्होंने कहा कि क्या हम महाराष्ट्र में पानी ला सकते हैं, हर गांव में क्या हम उसे सूखा मुक्त कर सकते हैं। तो इस बार उन्होंने ये प्रयास किया कि 3 तालुकों में कुछ 140 गांवों में एक एक्सपेरिमेंट किया, क्योंकि पानी कहीं ऐसा नहीं कि पानी ख़त्म हो जाता है, पानी बरसता है मगर पानी हमारे गांव में जमा नहीं होता, गांव से बाहर रह जाता है। तो साइंटिफिक टेक्नोलॉजी अवेलेबल है जिससे पानी को सीमित करके गांव में रखा जा सके। ये हमको भी नहीं पता था। तो उन्होंने कैसे इन 140 गांवों को इंस्पायर किया, मोटिवेट किया। आमिर ने, सत्या ने, महाराष्ट्र गवर्नमेंट ने, देवेंद्र जी ने, इन सब ने मिलके आज अभी आप अगर देखते, आपने देखा होगा अंदर वो जो फिल्म भी मैंने देखी, तो बहुत ही इंस्पायरिंग फिल्म है। आप यानी हर आदमी रो पड़ता है कि आज इतने गाँव में 140 गाँव में पानी आ गया है। जहाँ पानी नहीं हुआ करता उनको कह रहे हैं कि हमारे पास इतना पानी कि हम आजू बाजू के 10-12 गाँव में वो दे सकते हैं। और अब इस एक्सपेरिमेंट को और बढ़ाना चाहते हैं और कई गाँव में पहुँचाना चाहते हैं। तो मुझे लगता है कि ये तो कमाल है। यानी कोई सोचे तो उस वक्त लगे कि कैसे किया जा सकता है, मगर आज सब ने मिलकर, एक तरह से प्रशासन ने मिलकर, एक तरह से पानी फाउंडेशन ने मिलकर, गांव के लोगों ने मिलकर, सब लोगों ने मिलकर श्रमदान करके ये संभव किया है। तो आई थिंक मेरे लिए तो इससे अच्छा स्वतंत्र दिवस नहीं हो सकता। आपको लगता है कोई एक फिल्म बनाए अगर आप इस मुद्दे से रिलेटेड तो ज़्यादा प्रभावशाली रहेगी? नहीं, वो जो कर रहे हैं वो काफ़ी प्रभावशाली है। मुझे नहीं लगता फिल्म बनाने की ज़रूरत है, क्योंकि वो खुद इंस्पायर होकर कर रहे हैं। हर गाँव खुद इंस्पायर होकर कर रहे हैं। थैंक यू। नीचे रखना, एक बटन पे रखो। गुड इवनिंग सर। स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं। मेरी तरफ से स्वतंत्र दिवस की शुभकामनाएं सभी लोगों को, आपको भी। बहुत ही अच्छा अवसर आज आपने ये जो कार्यक्रम रखा और गाँव को सम्मानित किया। जी जी जी। कुछ आप प्रकाश डालें सर। दरअसल जो हमने वाटर कप पिछले साल अनाउंस किया था और बारिश से पहले हमने करीबन 116 गांव के साथ काम किया। और एक्चुअली ये सारा काम गांव ने किया, हमने कुछ नहीं किया। हमने सिर्फ उनको ट्रेनिंग दी है कि पानलोड का काम कैसे किया जाता है। उसके बाद पैसा इकट्ठा करना, काम करना, दिमाग लगाना, कैसे करना है, ये सारी चीज़ें उन गाँव ने की। और लिहाजा ये जो आज हम देख रहे हैं इन गाँव में इतनी खुशहाली है, इतना पानी है, इतने समृद्ध हो गए हैं ये गांव, ये उनके खुद की मेहनत की वजह से, ये गांव वालों ने खुद किया। और आज ये शाम थी उनको सलाम करने के लिए, जो उन्होंने काम किया है, जो उन्होंने दिखाया हमको रास्ता कि हम कहाँ तक पहुँच सकते हैं। अगर हम मन में ठान लें तो कोई ताकत हमको रोक नहीं सकती। सर ये इनिशिएटिव कैसे रहेगा? अब आने वाले दिन में कैसे प्लान करेंगे? जी हाँ, तो ये पहला किश्त था, फर्स्ट राउंड था हमारा, जिसमें हमने 3 तालुका में काम किया। मुख्यमंत्री जी की रिक्वेस्ट है कि हम जो दूसरा किश्त करें इसका, जो अगले साल बारिश से पहले जो हम काम करेंगे, ये वाटर कप दोबारा होगा, तो उसमें हम 30 तालुका को इनवाइट करें हिस्सा लेने के लिए। तो हमारी कोशिश है, मैं इस वक्त प्रॉमिस नहीं करूँगा कि कितना हम ज़्यादा बढ़ पाएंगे, लेकिन हमारी ये कोशिश है कि हम हर साल 3 से 30 से 100, महाराष्ट्र में 353 तालुकाज़ हैं, 353 तालुकाज़। तो हमारी कोशिश है कि अगले 3, 4, 5 सालों में ये जो वाटर कप कंपटीशन है ये हर तालुका में हो और इसमें हर गांव और हर शहर भी हिस्सा ले, क्योंकि शहर की जो सोल्यूशन है वो थोड़ा अलग है गांव से। लेकिन इसमें आप पानलोड का काम, आप वाटर हार्वेस्टिंग का काम शहरों में कर सकते हैं और पानलोड का काम आप गाँव में कर सकते हैं। आमिर, खुशी होती है जब when you see the work is delivered so well and people Actually, it is inspiring. You know, it's inspiring for us to see because
we wanted to see ke, you know, will people be able to do it on their own? We are giving them only knowledge and training. Ultimately, everything else they have to put. So will that work? Will that actually result? क्या वो जो हमने ट्रेनिंग दी है, क्योंकि हमने सिर्फ उनको ट्रेनिंग दी है, बताया कैसे करना है पान लोड का काम, सारा काम उन्होंने किया है, तो क्या वो कर पाएंगे? क्या उनको यश मिलेगा उस काम में? तो ये हम एक्चुअली टेस्ट कर रहे थे राउंड 1 में कि हमारी ट्रेनिंग सही है क्या, हमारी ट्रेनिंग में कुछ कमी है, क्या चीज़ हम बेहतर कर सकते हैं. तो ये सारी चीज़ें हमने समझी हैं राउंड 1 में. और राउंड 2 में जब हम ये 3 से 30 तालुका में जाएंगे, जो हम उम्मीद करते हैं कि 30 हम कर पाएंगे, तो वो ये सारी जो हमने हमारी लर्निंग्स थी राउंड 1 की, वो हम इस्तेमाल करेंगे राउंड 2 में. आमिर, दो चीज़, एक तो ये कि आपका जो शो में थोड़ा सा बीच में कुछ हेडसेट्स वगैरह आए थे कई लोगों की तरफ से, अब वो क्लियर हो गया लेकर क्या? वो कुछ नाम को लेकर जो चीज़ें थी, अब आपका शो वापस कब आ पाएगा? कौन सा नाम को लेकर? सत्यमेव जयते. हाँ, वो तो जजमेंट आ गया ना. हाँ, तो इसीलिए मैंने आपको बोला, अब तो मतलब सारी चीज़ें क्लियर, तो वापस से शो. तो शो आप पूछ रहे हैं कि टीवी कब पे आए? हाँ, एक्चुअली सत्यमेव जयते शो जो है वो टीवी पे इसलिए नहीं इस वक्त आ रहा है, वो कोर्ट केस की वजह से नहीं, वो इसलिए टीवी पे नहीं आ रहा है क्योंकि जो सारी टीम है सत्यमेव जयते की, वो ये पानी के काम में लगी हुई है. सत्या, लैंसी, क्रिस्टोफर, मैं, हम सब, हमारी पूरी टीम जो सत्यमेव जयते बनाती है, वो ये पानी के काम में इस वक्त मसरूफ़ है. और हमको लगता है ये बहुत इम्पोर्टेंट काम है. तो महाराष्ट्र को सूखा मुक्त बनाना है, ये बहुत इम्पोर्टेंट काम है, और इसमें भी हमारा योगदान होना चाहिए. हम कम्युनिकेटर्स हैं, हर आदमी का योगदान इसमें होना चाहिए, हमारा भी होना चाहिए, हमको पीछे नहीं रहना है इसमें. तो लिहाजा हमारा शो टीवी पे इसलिए नहीं आ रहा है. One off-track question can we ask that would you like to reply on what Manohar Parrikar said about? Sorry guys, sorry. Thank you so much guys. Wait a second. Also, नहीं, आई विल नॉट वांट टू रिप्लाई. आमिर जी, इस इनिशिएटिव पे सुल्तान ने सारे रिकॉर्ड ब्रेक कर दिए. दंगल कितने यार रिकॉर्ड? आज हम सिर्फ गाँव वालों की आमिर, बात इस करेंगे. इनिशिएटिव पे अगर फिल्म बने तो आप काम करेंगे? आज इतना इम्पोर्टेंट इवेंट है which I think has made me at least very emotional. I don't want to talk about anything else except the villagers and the work that they have done. We'll talk again. माझं मराठी इतकं छान नाही आहे, असं चला मी प्रयत्न करतो. आणि तुमची बायको पण हो, शिवाय दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत? आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही फर्स्ट राऊंडमध्ये आम्ही 3 तालुका घेतलं करेक्ट, आणि आता आम्हाला सेकंड राऊंडमध्ये 30 तालुका घ्यायचा आहे, असं आमची इच्छा आहे. आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करणार की असं आम्ही करू शकतो. आणि जे काम गावकऱ्यांनी केलं आणि आम्हाला स्पष्ट केलं की जर आम्ही डिसाईड केलं की आम्हाला हे करायचं आहे तर कोणी ताकद नाही आहे जे आम्हाला रोखू शकतो. तुमची बायको कधीपर्यंत? What is the deadline for the? What is the deadline? किती वर्ष हा कार्यक्रम? द डेडलाइन हमारा ये सपना है कि हम 5 साल में ये महाराष्ट्र को सूखा मुक्त बनना चाहिए. और हमारी ये खुशनसीबी है कि महाराष्ट्र को इतना अच्छा चीफ मिनिस्टर मिला है जिसने ठान लिया कि हमको पानी का प्रॉब्लम सॉल्व करना. तो ये पॉलिटिकल विल इस वक्त इतनी स्ट्रांग है देवेंद्र जी की. तो हमें लगता है कि क्योंकि उनकी पूरी टीम ने एडमिनिस्ट्रेशन में इस काम में इतना सपोर्ट किया गांव वालों को, और उन्होंने कहा कि पीपल्स मूवमेंट आप बनाइए, और ये बहुत बड़ी बात कही है. वो चीफ मिनिस्टर हैं हमारे, वो कह रहे हैं कि ये पीपल्स मूवमेंट बनेगा तभी ये कामयाब होगा. तो ये कितनी बड़ी बात कह रहे हैं वो. ये उनकी ह्यूमिलिटी है कि वो ऐसा कह रहे हैं, ये उनकी ईमानदारी है वो ऐसा कह रहे हैं, ये उनकी समझ है कि वो ऐसा कह रहे हैं. और मुझे लगता है कि उनके लीडरशिप में जितने लोग पान लोड के काम में लगे हैं, जो चाहते हैं कि महाराष्ट्र सूखा मुक्त हो, तो उनके लीडरशिप में मुझे लगता है कि हम लोग ये कर पाएंगे. मिस्टर नरेंद्र मोदी, आप लगता है जब से आए हैं तो काफ़ी बदलाव आया, एंड दिस इज लाइक जैसे देवेंद्र जी भी कहते हैं कि लाइक उनके इनिशिएटिव और उससे, तो आपको लगता है कि दिस हैव बीन फेवरेबल चेंजेस इन द कंट्री? ये तो बहुत बड़ा सवाल पूछ लिया आपने. उसके लिए हम लोग किसी और दिन बात करेंगे, क्योंकि मुझे इस वक्त सिर्फ बात करना है गांव वालों से. सिर्फ जो शेतकरी लोगों ने जो काम किया है उस पर ही मुझे आज सर इस इनिशिएटिव पर थैंक यू सो मच. आगे क्यों जाते रहे? अरे मैं नहीं जा रहा हूँ भाई, मैं तो